जूनच्या 10 तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्रात येतो असं मानलं जातं। आता 15 तारीख उलटते आहे। मान्सून काही ठिकाणी बरसला खरं आहे, पण तरी सुद्धा पुढचे काही दिवस दुष्काळाच्या झळा बसणार आहेत। कारण पिण्याच्या पाण्याची सोय होईल, खरीपाची पेरणीही करता येईल, पण गोठ्यात असलेल्या पशुधनाच्या पोटाला काय घालायचं हा गंभीर प्रश्न अजूनही शेतकऱ्यांसमोर आवासून उभा राहिला आहे। त्यामुळे उशिरा का होईना सरकारनं चारा छावण्या सुरू करण्याचा घेतलेला निर्णय त्यांना दिलासा देईल का? पाहूयात याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। मान्सून दरवर्षीपेक्षा 2 दिवस आधी दाखल झाला, पण दुष्काळाचं सावट अजून काही हटलेलं दिसत नाही। कारण तो अजून म्हणावं तसा बरसला नाही। आणि जिथं बरसला तिथं पिण्याच्या पाण्याची सोय होईल, पण गुरांच्या चाऱ्याचं काय हा प्रश्न पुढचे अनेक दिवस गुराख्यांना, शेतकऱ्यांना सतावणारच आहे। अजूनही पारा अनेक ठिकाणी 40शी पार आहे। दिवसेंदिवस चाऱ्याची टंचाई वाढू लागली। त्यामुळे उपलब्ध असलेला चारा दुप्पट किमतीत खरेदी करण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर ओढावली आहे। सरकारनं उशिरा का होईना शेतकऱ्यांना या संदर्भात दिलासा देण्याचा निर्णय घेतलाय। तब्बल 1245 महसुली मंडळात चारा डेपो सुरू करणार असल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय। चारा उपलब्ध आपल्याकडे जो मध्ये पशुसंवर्धन खात्याच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला होता, ज्या शेतकऱ्यांकडे चारा उपलब्ध होऊ शकतो, पाणी आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना मोफत बियाणे आपण दिलेले होतं। आज आपल्याकडे चाऱ्याची परिस्थिती चांगली आहे, पुढे टंचाई नाही आहे। अशी कुठेच परिस्थिती मला दिसत नाही की मागणीप्रमाणे चारा पुरवठा होत नाही। सरकारची कुठेही मागणीप्रमाणे चारा डेपो सुरू करण्याची सरकारची तयारी आहे। मागच्या वर्षी मान्सूननं पाठ फिरवल्यामुळे राज्यातल्या अनेक जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट आहे। उभी पिकं करपली, फळबागा डोळ्या देखत उद्ध्वस्त झाल्या, दुभती जनावरं चाऱ्या पाण्याविना दावणीलाच खंगू लागली। शेतीसह दुग्ध व्यवसायाचा जोडधंदा करून कुटुंबाची उपजीविका करणाऱ्या शेतकऱ्यांची पंचायत झाली। कारण कमाईचा आधार असणारं, जीवाला जीव देणारं, घरातल्या माणसासारखं जपलेलं जनावर दावणीला पाय खुरटून जीव सोडेल ही भीती त्याला सतावू लागली। त्यामुळे त्याला कवडीमोल दरात हे पशुधन विकण्यासाठी बाजारात जावं लागलं। दलालांच्या कसाई नजरांनी त्याच्या काळजाचे अक्षरशः लचके तोडले, डोळ्यात अश्रू साचले, पण त्याचा नाईलाज होता। इतकं सगळं घडत असताना सरकार मात्र राजकारणात, लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात गुंतलं होतं। शेतकऱ्यांच्या मनातला रोष सरकारला मतपेटीतून सहन करावा लागला। त्या फटक्यामुळे येती विधानसभा हातून जाऊ नये म्हणून सरकारला याची दखल अखेर घ्यावीच लागली। चारा काय भेटत नाही आणि चारा जो भी भेटतो त्या दुपटीने पैसे आम्हाला मोजावे लागत आहे। कारण काय आता प्रत्येकाकडे चारा शिल्लक नाही आणि आहे तो जो विकणार आहे तो दुपटीने पैसे विकत आहे। चारा जवळजवळ बाहेरून पण आणावं लागतंय आणि चारा जर नाही मिळाला समजा आम्हाला तर आमचे बैल आम्हाला गुरंढोरं आम्हाला विकावं लागतंय आणि काही गुरंढोरं आम्हाला भाड्यावर द्यावं लागतं लोकांना, कारण चारा नसल्यामुळे। हे निर्णय साहेब अगोदर घ्यायला पाहिजे होता, 2 महिन्या अगोदर। आता म्हणजे कसं आहे, आर्थिक म्हणजे सर्व गुरंढोरं विकले, चारा तर होणारच नाही लवकर, पण द्यायला पाहिजे शासनाने। अक्षरशः ढोरांना इकडनं तिकडनं चारा उपलब्ध करावा लागतोय। मागच्या वेळेस पाणी कमी झाला, त्याच्यामुळे यावेळेस फार अडचण भासते। घोषणा करून आता किती दिवस झाले, पण तोपर्यंत अजून एकही छावणीचं काही आलेलं नाही अजून। सध्या राज्यात सुमारे 512 लाख टनाहून अधिक हिरवा आणि 144 लाख टनाहून अधिक सुका चारा आहे। या महिन्याअखेरपर्यंत हा चारा कसा बसा पुरेल। त्या काळात पावसानं जोर धरला तर बळीराजाला चारा छावण्यात गुरं बांधायची वेळ येणार नाही। महसूल मंत्र्यांनी आता चारा छावण्याची व्यवस्था केली असं जाहीर केलंय, या गोष्टीचं मी स्वागत करतो। परंतु एवढं करून चालणार नाही की याच काळामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्याचे पंचनामे होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर यावर्षी उष्णतेचा पारा वाढल्यामुळं अनेक विहिरी आटल्या आणि पिकं करपून गेली पाण्याअभावी।
त्याचा सुद्धा पंचनामा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे, तर कुठेतरी शेतकऱ्यांना थोडंफार मदत केल्याचं सार्थक होईल। मात्र तसं झालं नाही तर या छावण्यांशिवाय पर्याय उरणार नाही। कडक उन्हाळा सरल्यानंतर सरकारला उशिरा आलेलं हे शहाणपण, पण त्याची कृती करण्यात दिरंगाई होणार नाही याची काळजी आता सरकारनं घ्यायला हवी। अन्यथा इतर घोषणांप्रमाणे ही योजना सुद्धा कागदावरच राहील। शेतकरी मात्र अस्मानीसह सुलतानीकडे हताशपणे आशेनं पाहत राहील। नंदुरबारहून आफ्ताब खान, धुळ्यातून भूषण चिंचोरेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।